हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। तर आज मी तुमच्यासोबत होम टूरचा व्हिडिओ शेअर करणार आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या बहिणीचं छोटंसं आणि सुंदर असं घर दाखवणार आहे। तर घर लहान असो किंवा मोठं असो ते प्रत्येकालाच प्रिय असतं आपलं घर। आणि मेन म्हणजे ते घर लहान असलं किंवा मोठं असलं त्यामुळे काहीच फरक पडत नाही, त्या घरामध्ये आपण किती आनंदी राहतो हे जास्त महत्त्वाचं आहे। आणि तसंच आम्हालाही आमच्या बहिणीचं घर खूप आवडतं, तर मी म्हणलं चला तुम्हालाही दाखवूयात। आणि एकाच रूमचं घर आहे, म्हणजे एकच रूम आहे आणि त्या रूममध्येच किचन किंवा मग सगळ्या गोष्टी ती किती छान असं मॅनेज करते ते या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर आता हे आहे घराचं मेन एंट्रन्स, म्हणजे मोठं गेट वगैरे लावलेलं आहे आणि साईडला तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी झाडं वगैरे लावलेली आहेत। आणि हे जे घर आहे ते रेंटवर घेतलेलं आहे, म्हणजे जी एक रूम आहे ना ती रेंटवर घेतलेली आहे, तर तेच तुम्हाला आज मी दाखवणार आहे। तर चला सुरुवातीला इकडे झाडं वगैरे दाखवते, खूप सुंदर अशी झाडं लावली आहेत, तर ते बघून घ्या आणि नंतर मग रूम बघूयात। कशाचे झाडे? चाफा, ठीक आहे। आणि इकडे हे कशाचं झाड आहे? शोचं आहे, बांबूचं आहे। हे तर माहिती आहे ग, हे वाला कशाचं? हे शोचं आहे, शोचे झाड आहे हे सगळं असं। तरी ते सायकल वगैरे ठेवतात मागे आणि हे सगळे शोसाठी झाडं लावलेली आहेत। पिवळी कनेरी आहे। कोणती कनेरी? पिवळी पिवळी फुलं येतात, ठीक आहे। हो, आणि इथे मीटर बॉक्स वगैरे आणि इथे पण मस्त अशी झाडं लावलेत। हे आहे बेलाचं झाड। कशाचं झाड आहे? बेलाचं। बेल ते कुठं बेलाचं आहे ग? हे ग ते हे कसं आहे ना हे? तर हे आहे बेलाचं झाड, मँगोचं झाड। थांब जरा, बेल असतं ना तर बेलाचं झाड आहे आणि हे मँगोचं, हां आंब्याचं झाड आहे। हो, आणि इथे पण पूर्ण झाडं असे लावलेले आहेत पूर्ण। आणि मागच्या साईडनं ना सायकल वगैरे ठेवतात मुलांची आणि इकडून अशा पद्धतीने घर दिसतं आणि इकडं मागं ना असं आहे, झाडं वगैरे लावलेले आहेत। आणि इथे एक सिंक पण आहे कारण इकडे एक वॉशरूम आहे। हे आहे मँगोचं झाड आणि इकडे मागे पण झाडं लावलेत ना, हे आहे चाफ्याचं बघायला। आणि कपडे वगैरे सुकायला पण इथंच केलेलं आहे। कशाचं झाड आहे? नाही हे काय चाफ्याचं, पिवळी फुलं आहेत चाफ्याचं। चाफेचं आहे आणि हे आंब्याचं आहे ना। हे आहे आपली लिंबोरी। हे लिंबोरी हे लिंबूचे, लिंबूचं? हे आहे हे पण लिंबूचं आहे ना? हा, लिंबू पण आलेला। हां, ह्याला लिंबू पण आले ग। छान छान। चल समोर पिवळा जास्वंद, पिवळा जास्वंद समोर। हो आपण ना दाखवू ना। हां, हे सगळे आंब्याचे झाड। तर इकडे खूप पाणी वगैरे। कशाचं? चिकूचं झाड, हां मागे केलं। हां, आणि हे मोगरा आहे बहुतेक ना? शोचं झाड। हे मोगरा आहे वाटतं ग। शोचं झाड आहे, शोचं झाड आहे। इथे आहे आपलं फुलाचं झाड, स्वस्तिकच्या फुलाचं झाड आहे। हां घ्यायला थांब। इकडे आहे आपलं ते भाज्याला निळे फुलं राहतात ना ते। हां, ते निळे फुलं असतात ना, हां ते आहेत ना। इथे आहे आणि कढीपत्त्याचं पण झाड होते ना ग इकडं? कढीपत्त्याचं झाड। हां, खूप रोपं आहेत ग, छोटी छोटी। हां, भरपूर असे रोपं आहेत कढीपत्त्याची। चल समोर चल। इथे गुलाब आहे पांढरा, नंतर हे सगळे शोचे आहेत। इथे आहे आपलं छोटंसं मँगोचं झाड। हे शोचं झाड आहे। नाही हे फुलाचं आहे, हे कोणत्या तरी फुलाचं असतं ना, व्हाईट कलरचं फुल असतं। हे फुलाचं झाड आहे। चल जास्वंदाचं शोचं झाड। इथे आहे आपला मोगरा, हे मोगऱ्याचं झाड आहे। मोगरा, हां चल। इथे आहे आपला गुलाब, इथे आहे आपलं बांबूचं झाड। हे तर माहितीच आहे। इथे आहे फुलाचं झाड, बघू शकता याला फुलं पण आले। इकडे बघू, अगं हे किती छोटे आहे तरी पण फुलं आलेत ना याला। हां, वाव। तर हे बघा किती छोटंसं आहे ना हे झाड, तरी पण इतके छान असे फुलं आलेत, भरपूर आलेत, कळ्या पण भरपूर आल्यात इकडून। नंतर इथे सगळी शोची झाडं। इथली तुळस काय केली? तर हे आहे घराचं मेन एंट्रन्स। चला आता आतमध्ये जाऊयात। वेलकम टू माय होम। ओके चला। तर ही आहे आमची सोनल,
घरामध्ये आल्याच्या नंतर इथे आहे छोटासा टेबल आहे, म्हणजे जिथे स्वयंपाक वगैरे केला जातो. तर अशा पद्धतीने आहे, स्टीलचा टेबल आहे. इथे गॅस वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि इथे जेवण वगैरे आत्ताच बनवलेलं आहे म्हणून इथे ठेवलं आहे. आणि इथे ना तेल वगैरे उडतं म्हणून मग पेपर वगैरे लावलेले आहेत इथे. तर आंबे वगैरे आणून ठेवले होते म्हणून मग इथे ते ठेवले. आणि इथे ही कशाची बकेट आहे? हां, तर इथे गहू वगैरे काहीतरी ठेवले याच्यामध्ये. आणि इथं भाजी वगैरे ठेवतात. इथे खाली सिलेंडर वगैरे आहे. तर इथे रॅक आहे आणि यावरनं थोडेसेच भांडे आहेत, कारण बाकीचे ना घासून ठेवलेले आहेत, ओले आहेत, त्यामुळे मग लावलेले नाही आहेत, सुकलेले नाही आहेत भांडे म्हणून. तर ह्या अंड्यातलं पाणी स्वयंपाकासाठी यूज करतात आणि हे पिण्यासाठी. आणि इकडे आहे विंडो आहे मोठी. आणि सकाळी खूप छान अशी देवपूजा केली होती चंचलनी, तर तीच तुम्हाला दाखवत आहे. आणि हे आहे छोटासा देवारा, तुम्ही ते बघू शकता, वगैरे लावलेले आहेत. आणि हे आहे देव बघा, इथं मस्त असं देवारा आहे. आणि खूप छान अशी देवपूजा केली होती चंचलनी सकाळीच. तर आता थोडेसे फुलं वगैरे सुकलेले आहेत. आणि इथे एक रॅक आहे, तर ह्या रॅकवर ना डबे वगैरे ठेवते माझी ताई. आणि तुम्ही ते बघू शकता, असे डबे वगैरे ठेवलेले आहेत. आणि इथं पण थोडंसं सामान आहे. आणि इथं हा आहे सोफा कम बेड. आणि इथं पण एक विंडो आहे बघा, तर इथे पण कर्टन्स वगैरे असे लावलेत. आणि इकडे बाथरूम वगैरे आहे. आणि इथे आहे छोटंसं कपाट. त्यानंतर इथे आहे ड्रेसिंग टेबल. आणि हा आहे ड्रेसिंग टेबल बघा. तर चला, तर आता इथून पूर्ण रूमचा जो लुक आहे तो असा दिसतो. आणि तुम्ही ते बघू शकता, खूप छान असं सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या आहेत. समोर सोफा आहे, कोणी पाहुणे वगैरे आले तर बसायला. आणि साईडला किचन वगैरे आहे, म्हणजे टेबल वगैरे आहे किचनमधला, तर तिथे स्वयंपाक वगैरे सगळं केलं जातो. आणि अशा पद्धतीने माझ्या बहिणीचं छोटंसं असं घर आहे. तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा. तसेच कुणी नवीन ताई हा व्हिडिओ बघत असतील तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेली बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि ते तुम्ही पाहू शकाल. तर परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आणि भेटूयात आता एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.